सर, अधिष्ठाता वंटी पाटील सर, चंद्रकांत बाविस्कर सर, शैलेश वढे सर या सर्वांच्या आदेशाने संशोधन केंद्र सर या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्ष माननीय बाबूराव जाधव सर, विभाग प्रमुख सामाजिक शास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी या सत्रामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी आले आहेत. त्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून माननीय डॉक्टर इंदुवार श्रीनिवास रेड्डी, प्राचार्य सरस महाविद्यालय हे देखील या कार्यक्रमात या सत्रासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच माननीय डॉक्टर आनंद भंडारे, प्राचार्य सरस्वती महाविद्यालय हे देखील या ठिकाणी या सत्रामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. सोबतच संशोधन केंद्राचे माजी समन्वयक माननीय डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सर हे देखील या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे या ठिकाणी लाभलेले आहेत. सोबतच माननीय विश्वनाथ लखाते सर, वनस्पती अभ्यासक हे देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे येत आहेत. सोबतच अजय आत्राम यांना विनंती आहे त्यांनी विचारण्यावर यायचं. वनस्पती अभ्यासक आहेत. मी मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रासाठी माननीय पूजनीय स्वामींच्या प्रतिमेस या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून या सत्राचं उद्घाटन करावं. यानंतर माननीय डॉक्टर आनंद भंडारे सरांचं स्वागत करण्यासाठी संशोधन केंद्राचे सहसंघटक माननीय सुरेंद्र शिंदे सरांना विनंती करतो. त्यांनी माननीय प्राचार्य आनंद भंडारे सरांचं स्वागत करायचे आहे. भंडारे सर हे संशोधन केंद्राच्या सल्लागार समितीचे माननीय सदस्य आहेत. त्यासोबतच सरस्वती महाविद्यालयाचे एक प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. यानंतर कार्यक्रमाचे मुख्य माननीय डॉक्टर इंदुवार श्रीनिवास रेड्डी सरांचं स्वागत करण्यासाठी संशोधन केंद्राचे सहसंघटक माननीय सुनील मेवारे सरांची विनंती करतो त्यांनी रेड्डी सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. डॉक्टर श्रीनिवास रेड्डी सर हे संशोधन केंद्राचे माजी समन्वयक राहिलेले आहेत आणि आता सध्या ते प्राचार्य म्हणून सरस महाविद्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. वनस्पती अभ्यासक आहेत. या भागातील वनस्पतीच्या संदर्भाने त्यांनी अनेक संशोधन आणि पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. विद्यार्थ्यांसोबत त्यांचे अनेक या संदर्भात वनस्पतीच्या संदर्भात अनेक प्रकल्प देखील पूर्ण झालेले आहेत. यानंतर या कार्यशाळेच्या मुळात ज्यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा चिंतक होते, गेल्या अनेक दिवसापासून ह्या कार्यशाळा व्हावी यासाठी अनेक अडचणी अनेक आव्हाने आली. या सर्वांना बाजूला सर्व प्रत्यक्षात ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित करण्याचे श्रेय किंवा ती संकल्पना मुळात आमचे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संशोधन केंद्राचे माजी समन्वयक आमचे आधारस्तंभ माननीय मार्तंड कुलकर्णी सरांचे स्वागत या ठिकाणी मी पंजाब शेरे सरांची विनंती करतो त्यांनी कुलकर्णी सरांचे या ठिकाणी स्वागत करावं. सल्लागार समितीचे सदस्य आहेत. संशोधन केंद्राच्या पायाभरणीपासून अगदी या बांधकामापासून सरांचं अतूट नातं असं संशोधन केंद्राशी आहे. या भागाचा विकास व्हावा, या भागातील विविध ज्ञान लोकांसमोर यावं या संकल्पनेतून प्रेरित असणारे व्यक्तिमत्व याचे या ठिकाणी संशोधन केंद्राच्या वतीनं कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत होत आहे. संशोधन केंद्राचे मनोविद समन्वयक माननीय डॉक्टर नितीन गायकवाड सर यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी प्राध्यापक चेतन जाधव सरांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर नितीन गायकवाड सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे.
यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वनस्पती अभ्यासक माननीय अजय अत्राम यांचं स्वागत करण्यासाठी मी डॉक्टर प्रवीण खंडागे यांना विनंती करतो. त्यांनी माननीय अजय अत्राम सरांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. डॉक्टर प्रवीण खंडागे. यासोबतच व्यासपीठावर विराजमान असलेले माननीय नागराव मेश्राम सरांचं स्वागत करण्यासाठी मी प्राध्यापक श्रीराम पवार सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मेश्राम सरांचं स्वागत करायचं आहे. सोबत माननीय अमरसिंग राठोड निवृत्त मुख्याध्यापक हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करत आहोत. मी प्राध्यापक चेतन जाधव सरांची विनंती करतो त्यांनी माननीय अमरसिंग राठोड सरांचे या ठिकाणी स्वागत करायचं आहे. सोबत या ठिकाणी बळीराम पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय पंजाब शहरासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत या ठिकाणी संस्कृत विद्यालयाचे प्राध्यापक श्रीकांत पुढारे सरांना विनंती करतो की त्यांनी माननीय पंजाब शहरे सरांचं या ठिकाणी संशोधन केंद्राच्या वतीनं स्वागत करायचं आहे. स्वामी रामानंद नांदेडचे उपकेंद्र कैलास उत्तमनाथ आदिवासी विकास संस्कृती केंद्राच्या आम्हाला घेण्याचे आदेश आले आणि पुढच्या स्तरामध्ये परीक्षा होणार आहेत आणि विद्यार्थ्याचे अनेक कार्यक्रम विद्यार्थ्याच्या जे असतात ते थोडं बाकी असल्यामुळे कमी वेळामध्ये हा कार्यक्रम घेण्याचा योग आहे. आपण सर्वजण कमीत कमी वेळामध्ये जे आम्हाला करतायत मेसेज सर्वांकडे पोहोचला नाही सर्वजण उपस्थित राहा. त्याबद्दल मी आपल्या सर्वांची विद्यार्थ्यांच्या वतीने आणि संस्कृतीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि ही कार्यशाळा अमृत करण्याचा मुख्य उद्देश हा होता की केवळ माऊस या दुर्लभ आदिवासी भागात आरोग्याच्या सेवा सुविधा अत्यंत कमी प्रमाणात असताना त्या काळामध्ये या ठिकाणच्या वनस्पती अभ्यासकांनी आपल्या हाताच्या आपल्या ज्या पारंपरिक वनस्पती त्या वनस्पतीच्या जोरावर या ठिकाणच्या लोकांचं आरोग्य जपण्याचा प्रयत्न केला. हॉस्पिटलची सुविधा कमी असताना शहरापासून दूर डिस्टन्स असताना सुद्धा आपण या ठिकाणच्या लोकांना वनस्पती च्या माध्यमातून त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहात. कोरोना काळामध्ये वनस्पतीचं महत्व बघितलं तर आयुष मंत्रालय भारत सरकारने सुद्धा निर्णय केलेला आहे. त्यांचं सुद्धा असंच म्हणणं आहे की या भागामध्ये जे वनस्पती अभ्यासक आहेत जी पारंपरिक पद्धतीने वनस्पतीचा जतन करून त्या उपचार पद्धतीने केल्या पद्धतीने कमी होत आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो वाचा जात नाही. काही पिढ्यांमध्ये हा थांबलेला आहे आणि अनेक अभ्यासकांनी आपल्या पुढच्या पिढीच्या गेलं पाहिजे पुढच्या पिढीने चिंतायला नाही. त्याच्यामुळे वनस्पती आपल्या भागात जतनही होत नाही आणि वनस्पती अभ्यासकाचे नोंदही होत नाही. त्यामुळे वनस्पती अभ्यासकाचे नोंद आणि त्यासोबतच आपल्या ज्या पारंपरिक वनस्पती आहे त्या वनस्पतीवर आपण असाधारण रोगावर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे उपचार केलेला आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ज्या पद्धतीने ट्रीटमेंट त्याच्यापेक्षाही चांगल्या प्रकारे उत्तम असे आरोग्याचा कुठलाही परिणाम न होता आपण पारंपरिक औषधीच्या माध्यमातून आजपर्यंत देत आला. त्याबद्दल या सर्व वनस्पती अभ्यासकांचं आणि संशोधन केंद्राचं कैलास उत्तम आदिवासी विकास संशोधन केंद्राने आपली नोंद घालून आहे. येणाऱ्या काळामध्ये आयुष मंत्रालय भारत सरकार आणि स्वामी रामानंद विद्यापीठ त्याचबरोबर दुर्वा म्हणून कैलास उत्तम आदिवासी विकास संशोधन केंद्र
ते सातत्याने आपल्या सोबत आहे. येणाऱ्या काळात ज्या गव्हर्नमेंटच्या काही भारत सरकारच्या आयुष मंत्रालयासोबत जोडण्याकरिता आम्ही आपणास ही इनिशिएटिव्ह आहे, शाळा फक्त निमित्त आहे. त्या कार्यशाळेच्या माध्यमातून संशोधन केंद्र आणि वनस्पती अभ्यासक यांच्यामध्ये कुठेतरी दुवा निर्माण व्हावा अशी कुलकर्णी सरांनी कुलगुरू साहेबांशी चर्चा करताना इच्छा व्यक्त केली होती. आणि साहेबांनी डॉक्टर आदेश दिला की साहेब सन्मान्य कुलगुरू महोदय आज परदेशात आहेत, कुलगुरू महोदय संध्याकाळपर्यंत कधीही येऊ शकतात. बरेच मेंबरसोबत त्याची ऑनलाईन मीटिंग असल्यामुळे ते येऊ शकले नाही. त्या सर्वांच्या विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. आणि ते दिवसभरामध्ये आपल्याकडे 4 सत्र चालणार आहेत. पहिले हे उद्घाटन सत्र आहे, दुसरे सत्र भौतिक सत्र आहे, तिसरे आणि चौथं 2 सत्र आहे. त्याच्यामध्ये सगळे वेगवेगळे मान्यवर आपल्याला समोर उपलब्ध असतील. वनस्पती अभ्यासक आहेत, त्यांचं सुद्धा आपण बोलून त्या वनस्पतीबद्दल त्यांच्या अनुभवाबद्दल आपण त्यांच्या सुद्धा संवाद साधणार आहोत. आणि 4थ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांना विद्यापीठाच्या वतीने प्रमाणपत्र देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे आज उद्घाटन सत्रासाठी जे नामलेले मान्यवर आहेत ते आज कमी वेळामध्ये आम्ही त्यांना बोलवलं आणि या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने प्रथम आपल्या अभिनंदन करतो. आभार मानणार नाही, आभार प्रत्येक मानायचे असतात. तुम्ही आमची मार्गदर्शक आहात. मला या कार्यक्रमासाठी आवर्जून मदत करणारे आमचे सहसमन्वयक सुनील नेवाळे सर, शिंदे सर आणि त्याचबरोबर माझ्या टीम मध्ये जे आमचे यंग ब्रिगेड ग्रुप या ठिकाणी काम करत आहेत प्रवीण खंडागळे सर, योगेश आमोगे सर, राठोड सर, आतिक पवार सर, चेतन सर आणि प्रीती मॅडम असतो. त्याचबरोबर आमच्या या भागामध्ये आज हा चांगला वृक्ष विद्यापीठाच्या कार्यक्रमामध्ये फुलांचा जो रेडीमेड वृक्ष असतो तो वृक्ष म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जे उपलब्ध असलेले फळाच्या फुलाची जी सुंदर असं वृक्ष बनवला त्यांचे कार्यक्रमाच्या वतीने मी अभिनंदन करतो. आणि पुढील सूत्रसंभाषणामध्ये योगेश आंबेडकर विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमाची विषय आणि पुढील कार्यक्रमाची सूत्रसंभाषण. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर या कार्यशाळेमध्ये या उद्घाटन सत्रासाठी प्रमुख पाहुण्यांची मार्गदर्शन केले होत आहे. मी डॉक्टर माननीय आनंद भंडारे सरांची विनंती करतो की त्यांनी या उद्घाटन सत्रामध्ये आपल्या सर्वांना संबोधन दिलेली आहे. त्यावर सरांनी विद्यापीठाकडे शासनाकडे प्रकल्प सुद्धा सादर केलेला अनेक वनस्पतीच्या संदर्भात आदरणीय आमचे मित्र S.R. शिंदे सर, बळीराम पाटील महाविद्यालयात वनस्पती शास्त्राचे प्रोफेसर आहेत. त्याचा डॉक्टर सोमवंशी सर यांनी प्रकल्पच घेतलेला आहे अशी मला माहिती मिळाली. तेव्हा आपण सगळे काम करत चाललो, परंतु ग्रामीण भागात जे काही खजिना आहे ज्ञानाचा तो तसाच आहे. त्यांच्यापर्यंत कुणीच पोहोचत नाही. तितकं तेवढ्यापुरता तेवढा त्यांचा उपयोग घेतो, त्यांना आपण विसरून जातो. तर हे ज्ञान पुढच्या पिढीला कसं पोहोचता येईल हा विषय या संशोधन केंद्राचा आहे. कैलासवासी उत्तमराव राठोड यांचा उद्या पुण्यस्मरण आहे आणि त्या या उपकेंद्राचे माजी समन्वयक आदरणीय रेड्डी सर, दुसरे माजी समन्वयक आदरणीय कुलकर्णी सर, अथर्ववेद त्या वेदामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी सांगितल्या. समर्पत्ती सर आहे, याच्या 2 शाखा आहेत आणि सुश्रुत संहिता म्हणून 2 संहिता आहेत. आणि या दोन्ही संहितेमध्ये या ठिकाणी आपल्याला औषधी वनस्पती आणि त्या वनस्पतीच्या अंगी असणारे जे औषधी गुणधर्म आहेत ते गुणधर्म आणि मानवी शरीराचा अंगी असणारे विकार आणि त्या विकारावर या वनस्पतीमधल्या कुठल्या गुणधर्मांचा कुठल्या विकारावर उपाय होऊ शकतो याची अतिशय उत्तमभूत माहिती आपल्या परंपरेत आपल्या ऋषीमुनीने वेदांच्या माध्यमाने आपल्या समोर मांडली.